संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं तर माणसाच्या हाती असतं. म्हणून नेहमी संकटाचा सामना करा, त्याला टाळू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण मायक्रोबायोलॉजी स्टुडंटसाठी FYBSc मायक्रोबायोलॉजी स्टुडंटसाठी आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत. 2024 मध्ये FYBSc मायक्रोबायोलॉजीचा सिलेबस रिवाईज झाला. त्या रिवाइज्ड सिलेबस प्रमाणे आपण या इथे माहिती पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, मराठीमध्ये मायक्रोबायोलॉजी असं शीर्षक देण्याचं कारण इतकंच की आपल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या मराठीमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये क्लिअर व्हाव्यात. लक्षात घ्या, इंग्रजी ही महत्त्वाची आहेच. आपल्याला BSc करत असताना आपल्या नोट्स या इंग्रजी भाषेतच बनवायच्या आहेत. आपले आन्सर रायटिंग हे इंग्रजी भाषेतच करायचे आहे. त्यासोबत हा प्रयत्न फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आहे. मराठीमध्ये कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर त्या आपण आपल्या पद्धतीने इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा मांडू शकतो, म्हणून हा प्रयत्न आहे. ठीक आहे. आजच्या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये डिस्कव्हरी ऑफ मायक्रोस्कोप अँड मायक्रो ऑर्गॅनिझम हे पाहणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत मायक्रोबायोलॉजी बद्दल काही माहिती. मायक्रोबायोलॉजी ही जी ब्रँच ऑफ सायन्स आहे तर त्याबद्दल काही माहिती. त्यानंतर मायक्रोस्कोप बद्दल काही सायंटिस्ट आहेत त्यांनी केलेली एकदम हिस्ट्री मधली जी कामं आहेत त्याबद्दल पण माहिती पाहणार आहोत. ठीक आहे, चला मग सुरू करूया आजचं सेशन. ठीक आहे मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. मायक्रो म्हणजे काय? लहान. बायोलॉजी म्हणजे काय? जीवशास्त्र, लहान जीवांचं शास्त्र. ठीक आहे. मायक्रोबायोलॉजी म्हणजे अशा जीवांचं शास्त्र की जे डोळ्यांना दिसू शकत नाही, ज्या ऑर्गॅनिझमला पाहण्याकरता मायक्रोस्कोप ची गरज असते. मायक्रोस्कोप का वापरतात? कारण ते डोळ्यांना दिसत नाही. मग मायक्रोस्कोप मध्ये काही भिंग असतात. ती भिंग काय करतात? त्या लहान ऑर्गॅनिझमचं मॅग्निफिकेशन करतात, म्हणजे ते मोठ्या स्वरूपात दिसतं आपल्याला. ठीक आहे. बघा, एक ह्युमन आय जे आहे त्याची एक टेंडन्सी असते 0.1 mm पेक्षा कमी असलेलं ऑब्जेक्ट 0.1 mm पेक्षा कमी असलेलं ऑब्जेक्ट आपल्या डोळ्यांना व्यवस्थित रेकग्नाइज होऊ शकत नाही. त्या कारणाने मायक्रो ऑर्गॅनिझम 0.1 mm पेक्षाही खूप छोटे असतात. मग ते आपल्या डोळ्यांना दिसू शकतात का? नाही. म्हणूनच त्यासाठी मायक्रोस्कोपची गरज असते. मायक्रोबायोलॉजी आणि डिस्कव्हरी ऑफ मायक्रोस्कोप या दोन्ही एकत्रच गोष्टी आहेत. म्हणजे डिस्कव्हरी ऑफ मायक्रोस्कोप झाली म्हणून तर आपल्याला मायक्रोबायोलॉजी कळली. आलं लक्षात? तर मायक्रो ऑर्गॅनिझम कोणकोणते आहेत? लहान ऑर्गॅनिझम आहेत, डोळ्यांना न दिसणारे ऑर्गॅनिझम आहेत. तर त्यामध्ये बॅक्टेरिया येतात, अल्गी येतात, फंजा येतं, प्रोटोझोआ येतं, व्हायरस येतं. लक्षात घ्या, इथं तुमच्या मनात नक्कीच एक शंका उत्पन्न होईल की अल्गी, शेवाळ जे आपण डोळ्याने पाहू शकतो, तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम कसं? ठीक आहे. तर अल्गी या वर्गातील काही ऑर्गॅनिझम डोळ्यांना दिसतात, काही ऑर्गॅनिझम डोळ्यांना दिसू शकत नाही. म्हणून हा पूर्ण वर्ग मायक्रो ऑर्गॅनिझम मध्येच गणला जातो. फंजाय बद्दल सुद्धा तसंच सांगता येईल. फंजाय मधील काही ऑर्गॅनिझम जसं मशरूम पण एक फंजाय आहे, तो डोळ्यांना ऑब्विसली दिसतं. परंतु काही फंजाय आहेत तर ते आपल्याला दिसत नाही डोळ्याने. म्हणून पूर्ण फंजाय ग्रुप हा मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, वाय टू स्टडी मायक्रो ऑर्गॅनिझम्स? मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास का करायचा आहे? बिकॉज लक्षात घ्या, मायक्रो ऑर्गॅनिझमचं अस्तित्व सर्वत्र आहे, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे हवेमध्ये, पाण्यामध्ये,
त्यानंतर जमिनीमध्ये मातीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आढळतात, सर्वत्र मायक्रो ऑर्गॅनिझम आढळतात. तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही माणसाला उपयोगी असतात, काही त्याला इजा पोचवणारे तोट्याचे सुद्धा असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर माणसाच्या शरीरात काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात की जे तुमच्या अन्न पचन प्रक्रियेमध्ये सुद्धा सहाय्य करतात, जे काही एन्झाईम्स तयार करतात, ते उपयोगी मायक्रो ऑर्गॅनिझम झाले. त्यानंतर ऑर्गॅनिझम्स प्लॅन्ट्स किंवा ॲनिमल्सच्या मृत्यूनंतर ज्या त्यांचे शरीर असतं, ज्या डेब्रिज असतं, पालापाचोळा झाला किंवा माणसं आणि ॲनिमल्स मरण पावल्यानंतर जे काही उरतं डेब्रिज, त्याला सडवण्याचं काम सुद्धा हे मायक्रो ऑर्गॅनिझम करतात. लक्षात घ्या, इकोसिस्टम मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचं महत्व खूप आहे. जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स नसते तर हे सगळं सडण्याची प्रक्रिया कोणी केली असती? कोणी नसती केली, तर हे सगळं तसंच राहिलं असतं. म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम खूप महत्वाचे आहे. वनस्पती सडतात, ती प्रक्रिया मायक्रो ऑर्गॅनिझम घडून आणतात. प्राणी सडतात, ती प्रक्रिया मायक्रो ऑर्गॅनिझम घडून आणतात. त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझमचं महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणून आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचं स्टडी करायचं आहे. त्यानंतर मेडिकली इम्पॉर्टन्स पण आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम. तुम्हाला माहिती आहे का, पेनिसिलिन आणि त्याची डिस्कव्हरी अलेक्झांडर फ्लेमिंग हे तुम्ही ऐकलं असेल. तर हे पेनिसिलिन नावाचे अँटीबायोटिक कुठून तयार होतं, कोण तयार करतं? तो पेनिसिलिन तयार करणारा सुद्धा एक फंगस म्हणजे एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. म्हणून अशा दृष्टीने पण मायक्रो ऑर्गॅनिझमची अभ्यास हा महत्वाचा आहे. काही मायक्रो ऑर्गॅनिझम ॲज अ फूड म्हणून सुद्धा वापरतात. आपण जे दही खातो, दुधाचं ते दही बनतं, तिथे पण मायक्रोबायोलॉजीच आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमच्याच साह्याने दुधाचं दही होतं, लक्षात घ्या. त्यानंतर फर्मेंटेशन जी प्रक्रिया आहे, जी वेगवेगळ्या फूड इंडस्ट्रीमध्ये वापरली जाते, ती सुद्धा मायक्रोबायोलॉजी डिपेंडंटच आहे. म्हणून इतक्या सर्व कारणांमुळे, आणखीनही बरीच कारणं आहेत, या सर्व कारणांमुळे मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास, मायक्रोबायोलॉजीची स्टडी खूप महत्वाची आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या, जसं आपण बघितलं की मायक्रोस्कोपची डेव्हलपमेंट, मायक्रोस्कोपची डिस्कव्हरी म्हणजेच मायक्रोबायोलॉजीची स्टडीची सुरुवात, असं एक समीकरण आहे. जेव्हापासून मायक्रोस्कोपची डिस्कव्हरी झाली त्याच्यानंतरच, त्याच्यासोबतच मायक्रोबायोलॉजी सायन्सचा जन्म झाला. म्हणजे आपल्याला मायक्रोस्कोप कसा डेव्हलपमेंट झाला हे देखील बघणं गरजेचं आहे. इथे मुख्यत्वे करून 2 सायंटिस्टची नावं अतिशय महत्वाची आहेत. त्यामध्ये पहिलं सायंटिस्ट आहे अँटोनी व्हॅन ल्युइनविक. थोडा उच्चार अवघड आहे. डच सायंटिस्ट आहेत ते. क्लॉथ मर्चंट होते, कपड्यांचे व्यापारी होते. बघा इथे, हा माणूस कपड्यांचा व्यापारी असून सुद्धा आपण त्याला आता सायंटिस्ट म्हणतो, कारण फक्त तो एका क्षेत्रामध्ये झापडं लावून बसला नाही. धाग्यांची क्वालिटी चेक करण्यासाठी, जे धागे कपड्यांची त्याची क्वालिटी चेक करण्यासाठी त्याने भिंगांचा वापर केला आणि ते वापर करत असताना काही ऑब्झर्वेशनमुळे त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि मायक्रोबायोलॉजी याच्यामध्ये इंटरेस्ट तयार झाला आणि पुढे आपण त्याला फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणतो. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात आपण काम करत असलो तरी आपलं नॉलेज घेण्याची ताकद सर्व बाजूनी पाहिजे. इथेच एवढं सांगायचंय. तर अँटोनी व्हॅन ल्युएनहोइक यांना फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणतात. डच क्लॉथ मर्चंट आहेत ते. त्यानंतर त्यांनी काही एक्सपेरिमेंट केले, भिंग तयार केली आणि भिंग तयार
केली आणि मायक्रोस्कोप करण्याचा प्रयत्न केला. तर सिंपल मायक्रोस्कोप जसं आपण फिगरमध्ये बघत आहोत तसा एक सिंपल मायक्रोस्कोप तयार केला त्यांनी. त्यांचे मॅग्निफिकेशन ते पोहोचू शकले तर ते जवळजवळ 270x म्हणजे जवळजवळ 300 फोल्ड पर्यंत मॅग्निफिकेशन करणं त्यांना शक्य झालं त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये. काळ बघा तो 1632चा आहे. ज्यावेळेस म्हणजे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा जो कालखंड होता त्यावेळेस डच सायंटिस्ट अँटोनी व्हॅन लुईनविक मायक्रोस्कोप तयार करत होता. जरा कोरिलेट करण्याचा प्रयत्न करा. 1632 ते 1723 हा त्याचा लाईफ स्पॅन आहे. यामध्ये त्याने त्याच्या उद्योग सांभाळून मायक्रोस्कोप डेव्हलपमेंटचं सुद्धा काही काम केलं. ठीक आहे. त्यांनी केलेल्या मॅग्निफिकेशन हे 300 फोल्ड पर्यंत होतं. त्यांनी काय ऑब्झर्व केलं? प्रोबॅबली प्रोटोझोआ ऑब्झर्व केले असतील असा अंदाज आहे. मोटाईल ऑर्गॅनिझम ऑब्झर्व केले त्यांनी. तर त्यांना नाव काय दिलं त्यांनी? एक टर्म ही लक्षात घ्या, ॲनिमॅल्क्युल्स. ॲनिमॅल्क्युल्स ही टर्म त्या मोटाईल ऑब्झर्वेशनला, मोटाईल ऑर्गॅनिझम जे ऑब्झर्व केले कोणी? अँटोनी व्हॅन लुईनविकनी, त्याला नाव दिलं ॲनिमॅल्क्युल्स. याचा अर्थ लिटिल ॲनिमल असा होतो. आणि त्यांनी आणखी काही गोष्टी देखील अभ्यासल्या. त्यामध्ये मसल फायबर्स, बॅक्टेरिया, स्पर्मॅटोझोआ आणि रेड ब्लड सेल यांचाही समावेश होतो. ठीक आहे, आलं लक्षात? अँटोनी व्हॅन लुईनविक फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हटलं जातं. डच क्लॉथ मर्चंट होते. 300 फोल्ड पर्यंत ते मॅग्निफिकेशन करू शकले. ॲनिमॅल्क्युल ही टर्म लक्षात घ्या. त्यानंतर आणखी काय काय गोष्टी ऑब्झर्व केल्या ते आपण लक्षात घ्या. मसल फायबर, बॅक्टेरिया, स्पर्मॅटोझोआ, रेड ब्लड सेल. ठीक आहे. यांनी पहिला प्रयत्न केला मायक्रोस्कोप डेव्हलपमेंट करायचा. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्याच कालखंडामध्ये आणखी एक सायंटिस्ट होता, रॉबर्ट हुक. ठीक आहे. 1635 ते 1703 या कालखंडामधील रॉबर्ट हुक यांचं सुद्धा कार्य महत्वपूर्ण आहे मायक्रोस्कोप डेव्हलपमेंट मध्ये. तर ते इंग्लिश नॅचरल फिलॉसॉफर होते. महत्वाचं काम, एकदम महत्वाचं, अतिशय इम्पॉर्टंट काम. सेल ही टर्मिनॉलॉजी कोणी आणली? तर रॉबर्ट हुक यांनी. तर कॉर्क जे असतं, कॉर्कचं ऑब्झर्वेशन, कॉर्क म्हणजे एक डेड वुडन पीस आहे, त्याचं ऑब्झर्वेशन अंडर मायक्रोस्कोप केल्यानंतर त्यांना काही सेल स्ट्रक्चर्स दिसलं. असं म्हटलं जातं की ती डेड सेल असेल, त्यामुळं त्यांनी त्याला नाव दिलं, एक लॅटिन वर्ड आहे सेला. सेला म्हणजे स्मॉल रूम. जर ते ओपन स्पेस सारखं दिसलं म्हणून त्याला त्यांनी सेल ही कन्सेप्ट, ही टर्मिनॉलॉजी पहिल्यांदा यूज केली रॉबर्ट हुक यांनी. ती केली 1665 मध्ये. 1665 रॉबर्ट हुक आणि सेल. ओके. त्यानंतर त्यांनी पुढे एक बुक पब्लिश केलं होतं. त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे मायक्रोस्कोपिक त्याबद्दल, ते ऑब्झर्वेशन एकत्र करून मायक्रोग्राफिया या नावाचं बुक पब्लिश केलं होतं 1665 मध्ये. आणि त्यामध्येच त्यांनी पहिल्यांदा सेल ही टर्म यूज केली होती. ठीक आहे. तर आपण आकृतीमध्ये, चित्रामध्ये पाहू शकतो. अशा प्रकारे त्यांनी मायक्रोस्कोप तयार केला होता दोन भिंगांच्या साह्याने. ठीक आहे. आणि हे मायक्रोग्राफियाचं काही इमेजेस आहेत. लक्षात आलं? अँटोनी व्हॅन लुईनविक नंतर रॉबर्ट हुक हे शास्त्रज्ञ आहेत. हे दोन्ही समकालीन होते, जवळजवळ समकालीन होते. रॉबर्ट हुक हे इंग्लिश नॅचरल फिलॉसॉफर. त्यांचं महत्वाचं काम, सेल ही टर्म त्यांनी त्यांच्या मायक्रोग्राफिया या पुस्तकात मांडली. हे लक्षात घ्या. काळ कोणता आहे? 1665. ओके. ठीक आहे. आपण क्विक रिव्हिजन बघू. मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास.
का करायचा? कारण त्यांचे बरेचसे इम्पॉर्टन्स आहेत मायक्रो ऑर्गॅनिझमचे, जसं की डीके आहे, आपल्या बॉडीमध्ये असणारे ऑर्गॅनिझम युजफुल, त्यानंतर पॅथोजन पण असतात ऑर्गॅनिझम्स. तर ते पॅथोजन आहेत, त्यांच्या अगेन्स्ट जर काही औषध तयार करायचं असेल तर त्या पॅथोजनचा स्टडी करणं तर गरजेचं आहे ना, तरच त्यांच्या अगेन्स्ट आपण काही इलाज करू शकतो. म्हणून मेडिकल इम्पॉर्टन्स पण आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचं. त्यानंतर काही मायक्रो ऑर्गॅनिझमचं फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा महत्व आहे, जसं की फर्मेंटेशन ही प्रक्रिया आहे. त्या फर्मेंटेशन प्रक्रियेचा बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये उपयोग केला जातो, मेडिकल सुद्धा आणि फूड सुद्धा. त्यानंतर आपण बघितलं की मायक्रोबायोलॉजी याची सुरुवात मायक्रोस्कोपच्या सुरुवातीसोबतच झालेली आहे. कारण मायक्रोस्कोपच नसेल तर मायक्रोबायोलॉजी काय कामाची? म्हणजे मायक्रोस्कोप आला, मायक्रोस्कोपची गरज जाणवली, म्हणून मायक्रोबायोलॉजी ही ब्रँच सुरू झाली. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये कोणकोणत्या ऑर्गॅनिझमचा इन्क्लूड होतो? बॅक्टेरिया आहे, अल्गी आहे, फंजा आहे, प्रोटोझोआ आहे आणि व्हायरसेस. आणि या दोन शास्त्रज्ञांची नावं लक्षात घ्या, अँटोनी व्हॅन लुईनव्हिक आणि रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक आणि सेल डिस्कव्हरी हे लक्षात घ्या. आणि अँटोनी व्हॅन लुईनव्हिक मायक्रोस्कोपची डिस्कव्हरी पहिल्यांदा केली त्यांनी, आणि फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी पण कोणाला म्हणतात तर अँटोनी व्हॅन लुईनव्हिक. अशा पद्धतीने आजचं सेशन आपण संपवू. सेशन कसं वाटलं सांगा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या ज्ञानप्रभा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.